एखादा रविवार इतका सुंदर असू शकतो हे आपण विचारच करत नाही. नाहीतर रविवार घरी काहीतरी बनवून खाण्यात, आराम करण्यात, झोपण्यात, नाहीतर आळशीपणात निघून जातो. परंतु ह्या रविवारी बऱ्याच दिवसानंतर नचिकेतही घरी होते, म्हणून प्लॅन केला की कुठेतरी जाऊया. आणि त्याचसोबत फॅमिली असेल तर अजूनच मज्जा. मग आम्ही सगळे असे रेडी होऊन निघालो गणपती दर्शनासाठी. जवळच असणारं सिद्धी महागणपती मंदिर हे खूप सुंदर आणि रम्य ठिकाण आहे. तिथे जाऊन थोडं पूजेचं साहित्य घेतलं, नारळ, फुलमाळा, दुर्वा, फुलं असं घेऊन आम्ही निघालो दर्शनासाठी. सगळेजण असले की किती आनंद होतो ते तुम्हाला दिसतच असेल. ध्रुवीन गगनात मावेना असा झालेला असतो. ध्रुवीनला आम्ही पहिल्यांदा ह्या मंदिरात 2 महिन्याचा असताना आणलेलं होतं. तो अगदीच या तापसी सारखा लहान होता, परंतु आता खूप मोठा चालता बोलता झाला आणि बघा त्याला किती आनंद होतोय. तसंच ही आहे माहिरा. माहिरा आणि तापसी हिचं पहिल्यांदाच या मंदिरात दर्शन होतं आणि त्यामुळे आम्ही खास करून ह्याच मंदिरात पहिल्यांदा गेलो होतो. मस्त गेल्यानंतर सगळ्यांनी मनमुराद असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, आनंद लुटला. आणि तुम्ही बघू शकता मूर्ती ही इतकी देखणी आणि इतकी छान आहे. रिद्धी सिद्धीच्या आजूबाजूला मूर्ती आणि मध्ये गणपती बाप्पा. खरंच ध्रुवींचं पहिलं देवदर्शन ते म्हणजेच हे गणपती बाप्पाचं होतं. तसंच माहिरा आणि तापसीचं सुद्धा हेच गणपती बाप्पाचं दर्शन होतं. आजूबाजूला सगळ्या गणपतींची फोटो लावलेली, दुसऱ्या देशातल्या गणपतींची सुद्धा फोटो लावली. खूप खूप भव्य मंदिर आहे. राम, सीता, महादेव सगळ्यांचीच फोटो लावलेली आणि खूप सुंदर आहे. असं सगळं दर्शन घेतलं. मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर प्रसादाचं नारळ आम्ही फोडलं, त्यानंतर पेढे खाल्ले. खूप मस्त मज्जा केली आणि मग निघालो घरी जायला. परंतु वाटेत आम्हाला नर्सरी लागली आणि तिथे नर्सरीत खूप सारे सुंदर सुंदर झाड होते. ते बघून आम्ही थोडा वेळ थांबलो. बरीचशी झाडं खरेदी केली. कोणती झाडं होती ती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्यानंतर आम्ही विचार केला की रात्र झालेलीच आहे, तर जेवण करूनच घरी जाऊया. सगळे सोबत असताना अजून मस्त मज्जा येईल. मग आम्ही हॉटेलला गेलो, छान छान ऑर्डर केलं आणि मुसळधार पावसाच्या आवाजात जेवण उरकवलं. असा माझा छानसा रविवार होता. तुमचा कसा होता नक्की कमेंट करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.